यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित जमलेले आहेत। असे माझे सहकारी, माझे मार्गदर्शक, खऱ्या अर्थानं पाहिलं तर माझा त्याचा फारसा जवळचा आणि फार काही जास्त काळाचा परिचय नाही आहे, परंतु या 3 वर्षामध्ये मी जेवढं त्यांना जाणून आहे, जेवढं त्यांना मानून आहे, त्यांच्याकडनं बरंच काही मी शिकलोय। तर आताच बरेच जण म्हणत होते की सेवानिवृत्त, रिटायरमेंट, मी तर असं म्हणतो की शिक्षक कधी रिटायर होतच नाही, सेवानिवृत्ती होत नाही। तो त्याच्या आयुष्यभर त्याच्याकडे असलेलं ज्ञान शेवटच्या घटकापर्यंत देण्याचा, माझं तर असं मत आहे, शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करत असतो तो माणूस म्हणजे मनोहरजी गायकवाड सर। कारण राजकारणामध्ये आम्ही एकत्र काम करत असताना त्यांनी मला खूप अशा काही टिप्स दिल्या, मला खूप असं काही मार्गदर्शन केलं की तालुक्यामध्ये वावरत असताना, काम करत असताना कशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे, हे सर्व मी त्यांच्याकडनं शिकतोय। असे माझ्यासोबत असणारे माझे सहकारी, मला खूप काही मार्गदर्शन करणारे, ज्यांच्या वाढदिवसाने आपण सर्वजण एकत्र जमलात, सन्माननीय मनोहरजी गायकवाड सर, आणि ज्यांच्या खुशीमध्ये मी माझ्या राजकारणाची सुरुवात केली, माझ्या शिरूर तालुक्याचे सुपुत्र, सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेबजी जाधव साहेब, सन्माननीय सर्व व्यासपीठ, इथं बसलेले सर्व गुरुजन वर्ग, ज्यांच्यासमोर बोलण्याची माझी तेवढी ताकद नाही, माझे एवढे विचारही नाहीत, परंतु आज नाव घेतलं म्हणून पुढे उभा टाकलो म्हणून 2 शब्द बोलतोय। खऱ्या अर्थानं आम्ही राजकारण करत असताना एकमेकांचा हात धरून, एकमेकांच्या विचाराने या ठिकाणी चालतो। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सर्व समावेशक होते, सर्व समाजासाठी होते। खूप काही ज्ञान त्यांच्या कर्तृत्वातून सर्व समाजाला त्यांनी देऊन गेलं, परंतु माझ्यापर्यंत सुद्धा त्याचा झरा, त्याचा ओलावा, त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम सन्माननीय मनोहर सर करत असतात। म्हणून केवळ एका शिक्षकी पेशामध्ये ते नाहीये। खरं तर एखादा डॉक्टर आपल्याला पाहिजे तेवढी वर्ष सेवा करतो, सेवानिवृत्त नको वाटलं घरी बसतो। एखादा राजकारणी पाहिजे तेवढे वर्ष राजकारण करू शकतो, त्याच्यानंतर आपलं घर भलं, आपला संसार भला, परंतु सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर, शिक्षकी पेशामधून रिटायर झाल्याच्या नंतर सुद्धा ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून पुन्हा आमची एक वेगळी ओळख, आमची एक वेगळी मैत्री त्यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र आहोत। म्हणजे ग्रंथालयाच्या माध्यमातूनही पुन्हा ज्ञान देण्याचं काम, ग्रंथालयाच्या माध्यमातूनही आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणखीन चालू आहे सरांचं, आणि त्याच्याही पुढे जाऊन एक राजकारणी माणूस, म्हणजे या सर्व गोष्टी समावेशक। म्हणून म्हटलं मी, एखाद्या शिक्षकाकडे जे ज्ञान असतं ते त्याला झोपू देत नाही, त्याला बसू देत नाही, त्याला शांत राहू देत नाही, ते मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्यांसाठी काम करतच राहणार। म्हणून सर, तुमचा पुढचाही भविष्यकाळ खूप सुखाचा आहे। ज्या माणसाकडे आपण केलेल्या कार्याची पावती ही खूप प्रामाणिकपणाची असते, तो माणूस मरेपर्यंत आयुष्यामध्ये कधी नाराज राहत नाही। सतत त्यांच्याकडे पाहिलं की मला आनंद वाटतो, चेहऱ्यावर कधी नाराजगी नसते, कधी आनंद, कधी दुःख नसते, नेहमी हसत राहणारा चेहरा, नेहमी दुसऱ्याला ज्ञान देत राहणारा चेहरा। कारण त्याच्या मागचं कारण आहे, त्यांनी जी सेवा केली। आता सन्माननीय कापसे सरांनी बोलले त्यांच्याबद्दल। सर, सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर एखादा मुख्याध्यापक, एका संस्था चालक आपल्या मुख्याध्यापकाबद्दल एवढं चांगलं बोलतो, आजकालची परिस्थिती नाही। सेवानिवृत्त झाल्या तर स्वतः शिक्षक म्हणतो, बरं झालं बाबा सुटलो याच्यातून म्हणून, परंतु असं नसताना सुद्धा तुम्ही एवढे मुक्त कंठाने त्यांची स्तुती केली, त्यांच्या कार्याचं कौतुक केलात आपण, याच्यातनंच कळतं की त्यांची वागणूक, त्यांचं कर्तृत्व किती चांगल्या प्रकारचं होतं। म्हणूनच त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी सबंध तालुक्याच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना लाख कोटी शुभेच्छा देतो। सर, आपला भविष्यकाळ सुद्धा खूप सुखाचा आहे, आनंदाचा आहे, कारण आपण अतिशय इमानदारीनं, प्रेमानं आणि आपुलकीनं आपली सेवा केलेली आहे आणि पुढे करत राहणार। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कधी दुःख येणार नाही। तुम्हाला सुख लाभो, समृद्धी लाभो, निरोगी आरोग्य लाभो, तुमच्या सर्व आकांक्षा, अपेक्षा पूर्ण हो, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मला बोलण्याची संधी दिला, चूक झाली तर माफी मागतो। सर्व गुरुजन आहेत आणि कधी नव्हे ते सन्माननीय साहेबांच्या अध्यक्षतेखाली मी या ठिकाणी बोलू, माफ करा, परंतु मी माझं या ठिकाणी मनोगत संपवतो। जय हिंद।